इतकं सुंदर मंदिर इथं स्थापन झालंय आणि मला येण्याची खूप इच्छा होती आणि आज तो योग जुळून आला खऱ्या अर्थानं. आणि माझे पती श्री हितेंद्र ठाकूर ह्यांच्या पुढे मी हा माझा विचार मांडला आहे. तर ही जागा होती आमची आणि त्यांनी सांगितलं की तू इथे कर. खूप सुंदर. आणि मी ऐकलं की जवळपास 11 ते 12 वर्ष या मंदिराचं काम सुरू होतं. बरीच मंडळी काम करत होती. सिद्धच केली की जोपर्यंत तू इथे येत नाही, मंदिर बनवून त्या गर्भगृहामध्ये तू बसत नाही, तोपर्यंत स्त्रियांचं आवडती गोष्ट म्हणजे सोनं. त्या दिवसापासून मी सोनं, सिल्क, साखर सगळं सोडून दिलं. ही माझी देवाकडे जिद्द होती. महिलांसाठी योजना आखल्या, त्याच्यात विधवा, एकाकी जीवन जगणाऱ्या, गरजू, अपंग, अंध, मूकबधीर अशा महिलांसाठी त्यांना एक आधार म्हणून. आणि पण ह्या मंदिराच्या माध्यमातून पण सेवेची कामं आता रोज तुम्ही बघतील, हजारो लोक आपल्याकडे खिचडी प्रसाद आणि शिरा प्रसाद वाटला जातो. की वय झाल्यानंतर मी इथे येऊ शकणार नाही, तर तुम्हाला विरारमध्ये यावं लागेल. नमस्कार, मी डॉक्टर निलेश साबळे. मी आलोय आज विरारमध्ये आणि अत्यंत पवित्र, धार्मिक आणि प्रसन्न अशा द्वारकाधीश मंदिरासमोर मी बसलेलो आहे. आणि आपल्या बरोबर आहे सन्माननीय प्रवीणाजी हितेंद्र ठाकूर वहिनी. मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला. आणि धन्यवाद. आणि खूप वेळा माझं इकडे येणं होतं वसई विरारमध्ये. आमचे बरेचसे मित्र आहेत. चित्रीकरणाच्या निमित्तानं कधी कधी यायला होतं, पण आजचं खरं तर निमित्त फार सुंदर आहे. आणि बरेच दिवस मी ही चर्चा ऐकत होतो की इतकं सुंदर मंदिर इथं स्थापन झालंय आणि मला येण्याची खूप इच्छा होती आणि आज तो योग जुळून आला खऱ्या अर्थानं. खूप सुंदर आहे हा परिसर खऱ्या अर्थानं. आणि भक्तांची ही गर्दीच सांगते की त्यांना इथे यायला किती आवडतंय. कारण जिथे जिथे मंदिरं असतात तिथे आजूबाजूला खूप सुंदर निसर्ग असावा असं म्हटलं जातं. आणि त्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आजूबाजूला सगळे सुंदर ग्रीन असे डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये हे द्वारकाधीश मंदिर उभं आहे. काय सांगाल या मंदिराबद्दल? मंदिराचा म्हणजे विचार हा तर फार आधीपासून डोक्यामध्ये होता. मी गेले 25 वर्ष गुजरातचं जे द्वारका आहे त्या द्वारकाधीश मंदिरामधनं माझ्या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी मी तिथेच असायची. आणि मग द्वारकाधीशला प्रार्थनाही करत होती की वय झाल्यानंतर मी इथे येऊ शकणार नाही, तर तुम्हाला विरारमध्ये यावं लागेल. आणि माझे पती श्री हितेंद्र ठाकूर ह्यांच्या पुढे मी हा माझा विचार मांडला की माझी खूप इच्छा आहे एक छोटंसं द्वारकाधीशचं मंदिर झालं पाहिजे विरारमध्ये, जेणेकरून म्हणजे माझंही मन इथे रमेल. सारखी वर्षातनं 4-5 वेळा मी द्वारकेला जायची. तर त्यांनी सांगितलं की छोटं कशाला करायचं आहे तर चांगलंच कर, आणि फक्त तुझ्यासाठीच नव्हे तर सगळ्या भक्तांना इथे लाभ मिळावा यासाठी आपण चांगलंच मंदिर बांधूया. आणि आता जे उभं राहिलेलं आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे, दर्शन केले तुम्ही, मूर्तीही पाहिली, जगावेगळी मूर्ती आहे. असे द्वारकाधीश मला वाटते तुम्ही कुठे पाहिले नसतील. श्रीकृष्णाचंच म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा मथुरा सोडून द्वारकेला आले तेव्हा द्वारकाधीश म्हणून ओळखले गेले. या म्हणजे माझ्या एक स्वप्नाची पूर्तता ईश्वराच्या कृपेने झाली. माझ्या पतींनी, माझ्या मुलांनी, सगळ्यांनी साथ दिली मला. खूप सुंदर आहे. आणि त्यानिमित्तानं अनेक लोक येत आहेत आता. आणि महाराष्ट्रभरातून लोक येत आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरूनही इथे पर्यटक येत आहेत. पण मला हेच विचारायचं आहे, तुम्ही माझी महापौर पण आहात वसई विरारच्या, की बाकी सगळं काम चालू असताना तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून मला असं वाटतं की पूजेत रमणं हे अनेकांना आवडतं आणि अध्यात्म आणि अध्यात्माचा एक बेस असणं फार गरजेचं असतं. तर बऱ्याच वेळेला तुमच्याबद्दल जेव्हा मी चर्चा ऐकतो तेव्हा मला ते ऐकायला मिळतं की तुम्ही खूप श्रद्धाळू आहात आणि तुम्हाला पूजा अर्चा सगळं आवडतं खूप. पूजा अर्चा आणि हे धर्म जे काही आहे ते लहानपणापासून माहेरी घरामध्ये पाहिलेलं आहे. घरातील सगळी मंडळी, माझे आई व आजी वगैरे पूजा करायचे आणि एक उत्सुकता की
म्हणजे हे आपण पण करायला पाहिजे, हे केल्याने काय होतं. तर तेव्हा मग कधीतरी हातामध्ये जपमाळ घेऊन जप करायला बसणं. भगवद्गीता, माझी आई भगवद्गीता वाचायची रोज, तर ते वाचायला घेतली. तेव्हा हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये माझा रस असा वाढत गेला आणि एक मानसिक शांती पण. मला असं वाटते की कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असाल, जे काही कामाचा स्ट्रेस असतो तो घालवण्यासाठी एक शांतपणे म्हणजे ईश्वरासमोर ध्यानस्थ बसणं किंवा जप करणं, ह्याच्याने एक मानसिक शांती लाभते आणि त्याच्यातून माझी श्रद्धा वाढत गेली. सासरी आल्यानंतर सासरीचं वातावरण पण अतिशय धार्मिक. घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये गणपती येतात, घट मांडले जातात नवरात्रीचे. आणि ज्या पद्धतीने सासरीसुद्धा मी हे सगळं त्याच वातावरणमध्ये राहिली, हळूहळू श्रद्धा माझी एकदम दृढ होत गेली. आणि आपण मंदिरात जातो किंवा मी तर भारतभर सगळ्या बऱ्याच मंदिरांमध्ये फिरलेली आहे, 4 धाम केलेले आहे, 12 ज्योतिर्लिंग केले, कैलाश मानसरोवर, अमरनाथ, सगळीकडे मी जाऊन आली. तर सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळांमध्ये गेली तिथे अतिशय असं शांती प्राप्त झाली. त्याच्याने मला एक प्रेरणा मिळाली की आपल्या ठिकाणीही असं एक चांगलं स्थान असावं. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की निसर्गरम्य ठिकाणी, तर माझी पहिल्यापासून इच्छा अशीच होती. मी पहिले एक जागा निवडलेली, पण जेव्हा माझे पती हितेंद्र ठाकूर तिथे बघायला आले तर तिकडचं वातावरण अतिशय म्हणजे आपण पॉल्युशनवाला वगैरे म्हणू शकतो. शिवाय मला जलस्रोत जवळपास हवं होतं. तुम्ही या मंदिराच्या पाठी जर बघितलं तर खूप मोठा तलाव आहे. तर ते म्हणाले, तुला तुझ्या ज्या कल्पनेत आहे अतिशय निसर्गरम्य शांतीवालं एक धाम झालं पाहिजे, ते इथे होणं शक्य नाही. मी तुला दाखवतो जागा. मग त्यांनी हे जे कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, इथे अप्लाइड आर्ट कॉलेज आहे, तर ही जागा होती आमची आणि त्यांनी सांगितलं की तू इथे कर, मग जेव्हा तू जाऊन बघ असं सांगितलं. मग मी बघायला आले तर खरोखर मला असं वाटलं की हे तर एक वृंदावनसारखी जागा आहे, तर आपण इथेच मंदिर केलं पाहिजे आणि सुरुवात केली मंदिराची. आणि खूप सुंदर आहे. मी तेच मगापासून बघतोय सगळीकडे, कारण हल्ली निसर्गरम्य वातावरण जायला आपल्याला कमी मिळतं, पण आजूबाजूची ही झाडं बघता आणि मला वाटतं नवीन प्लांटेशन पण सुरू आहे, त्याच्यामुळे काही वर्षांनी आणखीन सुंदर असा इकडे एक जास्तीत जास्त प्लांटेशन करणार आहे, म्हणजे झाडं मी भरपूर लावणार आहे. एक लँडस्केप थोडंसं चांगल्या पद्धतीने प्लॅन करून करणार आहे. हे खूपच सुंदर आहे. आणि मी ऐकलं की जवळपास 11 ते 12 वर्ष या मंदिराचं काम सुरू होतं, बरीच मंडळी काम करत होती. हो, देवानी दिलेलं सगळं काही सुखसुविधा असताना सुद्धा कामाची सुरुवात होत नव्हती. मग म्हणजे श्रीकृष्णाशी असं आपण एक भक्त म्हणून किंवा आपण माता पिता सखा काही म्हणू शकतो त्याला. तर मी एक जिद केली की तू सगळं दिलं आहे आम्हाला, पण तरी कामाला सुरुवात होत नाही, काय ना काय अडचणी येतात. तर आता मी त्याच्यापुढे एक जिद्दच केली की जोपर्यंत तू इथे येत नाही, मंदिर बनवून त्या गर्भगृहामध्ये तू बसत नाही, तोपर्यंत स्त्रियांचं आवडती गोष्ट म्हणजे सोनं. त्या दिवसापासून मी सोनं, सिल्क, साखर सगळं सोडून दिलं. ही माझी देवाकडे जिद्द होती आणि ती जिद्द पूर्ण झाली 12 वर्षानंतर. माझ्या मुलाच्या लग्नात पण मी सोनं नव्हतं घातलं. ह्या पद्धतीने जिद्द केली आणि मला असं वाटते की एका भक्ताची जिद्द हा देव कधी ना कधी त्याला दया येते, पूर्ण करतो. त्याची कृपा झाली आणि ही वास्तू तयार झाली. वा वा वा. आणि या भागात बरंचसं तुम्ही कामही केलेलं आहे आणि महिलांचा सहभाग अनेक वेळेला जेव्हा असतो तेव्हा तुमचं नाव निघतं की वहिनींनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. काय सांगाल त्यांच्याबद्दल? मी महापौर असताना, म्हणजे आप्पा तर गेली 7 टर्म आमदार होते, 35 वर्ष
ते आमदार 2015ला ज्या वेळेला मी महापौर झाली त्यावेळेला मला महिलांसाठी खास करून काहीतरी असं करायचं होतं जेणेकरून महिला सक्षम होतील. आणि आपण पुढे विचार मांडला की मी महापौर झाल्यानंतर माझ्या या तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील ज्या गरजू महिला आहेत त्यांना सक्षम करणं, स्वावलंबी करणं हे काम मला करायचं आहे. तर ते करत असताना हळूहळू आम्ही उद्योग मार्गदर्शन महिलांना द्यायला लागले, बाजारपेठ लावायला लागले की जेणेकरून महिला काही उत्पन्न करतात त्यांना त्या बाजारपेठमध्ये विकता येईल. हळूहळू बचत गट तयार केले गेले. त्या बचत गटांना त्या महिलांना 2 पैसे मिळावे म्हणून शहरामधील जेवढी आपण उद्याने, तलावे, सुशोभीकरण केली तलावे, ती सगळी त्या महिला बचत गटांना सांभाळायला दिली जेणेकरून त्यांना 2 पैसे कमाई होईल. त्याचबरोबर माता बाल संगोपन केंद्र 3 चालू केले ज्यामध्ये गरीब गरजू महिलांना त्या ठिकाणी त्यांची डिलेवरी फ्रीमध्ये होईल आणि ऑपरेशनची गरज लागली तर तेही फ्रीमध्ये करता येईल. तर एक तर महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांना एक आधार माया म्हणून योजना, अनेक महिलांच्या अशा महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून अनेक महिलांसाठी योजना आखल्या. त्याच्यात विधवा, एकाकी जीवन जगणाऱ्या, गरजू, अपंग, अंध, मूकबधीर अशा महिलांसाठी त्यांना एक आधार म्हणून अशा योजना तयार केल्या ज्या योजनांचा लाभ आज हजारो महिलांना मिळतोय. पण लहानपणी कशा होत्या तुम्ही? आता तरी माझ्या रक्तातच राजकारण आहे. त्याचं कारण आहे की मी लहान असताना माझे काका, सख्खे काका हे विरार गावाचे सरपंच होते आणि ते राजकारणात असल्यामुळे सगळे मंत्री वगैरे त्यावेळेला तारामाई वर्तक, भाऊसाहेब वर्तक हे सगळे मंत्री पदावर होते. ते सगळ्यांचं आमच्या घरी येणं जाणं होतं आणि लग्न झाल्यानंतर माझे काकसासरे हे सुद्धा मग सरपंच होते, भास्करराव ठाकूर. त्याच्यानंतर माझे पती राजकारणात आले. म्हणजे माझ्या रक्तातच राजकारण आहे. लहानपणापासून मी हे सगळं पाहिलेलं आहे म्हणून माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. वा वा, पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि या प्रसन्न वातावरणात मला परत यायला आवडेल खरं तर. नक्कीच या. हो, कारण माझी आई तुमच्यासारखीच आहे. तिलाही खूप मंदिरांना भेटी देणं किंवा पूजा तिची एक छान चालू असते. तर तिने हे बघितलीच मला म्हणाली होती खूप सुंदर मंदिर आहे आणि पुढच्या वेळेला असेल तेव्हा आम्ही येऊ तुझ्या बरोबर. तर मला वाटतं की बाकी सगळं होत राहील आयुष्यात, खरी गोष्ट आहे. पण शेवटी परमेश्वराची ओढ असणं. मला सुरुवातीला ज्या वेळेला मी हा विचार मांडला आप्पांपुढे तर आप्पांनी असं सांगितलं की मंदिर किती आहेत, भरपूर आहेत, धर्म असायला पाहिजे पण त्याच्याबरोबर मानव सेवा ही झाली पाहिजे. तर आश्रम करायला हवा. म्हणजे खरं म्हणजे आपल्या भारतासाठी हा कलंकच आहे वृद्धाश्रम करणं. का मुलं जेव्हा आपलं कर्तव्य निभावत नाही, आपल्या आईबापांना सांभाळत नाही, तेव्हा त्यांना त्या आश्रमात जावं लागते. परंतु ही काळाची गरज आहे, नाहीतर आईबाप रस्त्यावर येते. बरोबर. तर त्यांचं म्हणणं असं होतं की आश्रम तू करायला हवा, अनाथ मुलांसाठी आश्रम करायला हवा आणि मंदिर करायला हवं. मी म्हटलं ते सगळं करणार आणि राजकारणामध्ये पण आपण समाजसेवा करत आहोत. पण माणसाच्या आयुष्यात एक सर्टेन वयानंतर एक अशी वेळ येते की त्याला सगळं कार्य केल्यानंतर एक मानसिक शांती जिथे हवी असते ते स्थान आज मी इथे उभं केलं आहे. आणि पण ह्या मंदिराच्या माध्यमातून पण सेवेची कामं आता रोज तुम्ही बघतील हजारो लोक आपल्याकडे खिचडी प्रसाद आणि शिरा प्रसाद वाटला जातो. कारण लांबून जी लोक येतात त्यांना इकडनं तुम्ही बाहेर निघाले 3 किलोमीटर पर्यंत काही मिळणार नाही तुम्हाला, पाण्याची बॉटलही मिळणार नाही. तर तशा भक्तांसाठी त्यांना आम्ही रोजच चांगल्यापैकी खिचडी आणि शिरा हा प्रसाद देतो जेणेकरून त्यांच्याबरोबर मुलं बाळा सुद्धा येतात तर त्यांना काहीतरी आधार मिळावा. पाण्याची व्यवस्था आता बऱ्याच रीलमध्ये मी पाहते की लोक चांगलं काम त्याच्यावर बोलत नाही पण इथे टॉयलेटची व्यवस्था नाही. पण जोपर्यंत
इथे मंदिरच्या आजूबाजूला तर हे करणं बरोबर नाही, पण दुसरी काय व्यवस्था होत नाही तोपर्यंत कॉलेजचं जे टॉयलेट आहे महिलांसाठी पुरुषांसाठी ते आम्ही ओपन ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे कोणीही कृपा करून मंदिरावर काही राजकारण करू नये एवढी मी तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करते. नाही, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि इथे येऊन. खूप सुंदर आणि हे प्रसन्न असं वातावरण आहे. तर मला वाटतं की तुम्ही पण नक्की या, दर्शन घ्या आणि इथे काही क्षण घालवा, कारण बाकी सगळं धकाधकीचं आयुष्य चालूच राहील, सगळ्या गोष्टी होतच राहतील. पण शेवटी आपला जो एक विश्वास असतो कुठल्या तरी एका परमेश्वर शक्तीवरती, त्या शक्तीला भेटण्याचं एक निमित्त आपल्याला मिळतं. आणि तिथे 2 मिनिटं आपण डोळे मिटून जरी शांत बसलो तरी मला वाटतं की त्याच्यापेक्षा चांगलं सुख ते नसतं. बरोबर. कारण बाकी सगळं पैसे येतील, गाड्या येतील, सगळं होईल, पण शेवटी तो एक शांत क्षण येणं फार गरजेचं असतो. आणि मला वाटतं की आणि ह्या मंदिराची विशेषता पण अशी आहे की जसं जसं मला म्हणजे श्रद्धेच्या ह्याच्यातनं प्रेरणा मिळत गेली आतून की आपण असं केलं तर तर त्याच्यामध्ये तुम्ही जर मंदिराचा हा परिसर फिरलात तर 108 नावं कोरली गेली आहेत ईश्वराची. आपण जपमाळा करतो त्याच्यात 108 मणी असतात, तर ती नावं वाचत वाचत आपण प्रदक्षिणा पूर्ण केली तर एक जपमाळ पूर्ण होते. शिवाय श्रीकृष्णाच्या 18 ज्या मुख्य लीला आहेत त्या पण कोरल्या गेल्यात चारी बाजूला. आतमध्ये गर्भगृहात तुम्ही गेलात तर मुख्य जो घुमट आहे त्याच्यामध्ये नवग्रह देवता आहेत, महाराजच्या मूर्त्या आहेत. शिवाय या मूर्तीची म्हणजे द्वारकाधीशच्या मूर्तीची विशेषता अशी आहे की आपण जिथे कृष्ण मंदिर म्हणून जातो तिथे कृष्ण आपल्याला उभाच दिसतो, म्हणजे बासरी घेऊन उभा आहे. क्वचितच कुठेतरी कदंबाच्या झाडावर बसलेला वगैरे चित्र आपल्याला पाहायला मिळते. पण हा द्वारकाधीश ह्याला मी सिंहासनावर बसलेला मला बघायचा होता. तर आपण वासुदेव कामत सरांना ओळखत असतील, त्यांना पद्मश्री अवॉर्ड पण भेटलेला आहे. त्यांना मी वर्णन केलं की मला माझा कृष्ण, माझा द्वारकाधीश असा पाहिजे जो सिंहासनावर बसलेला आहे एक राजाच्या स्वरूपात. म्हणून ही संपूर्ण भारतात नव्हे तर जगात, कारण ही वर्णन करून स्केच बनवला गेला आहे ह्या मूर्तीचा आणि नंतर ती तयार झालेली आहे. ही ह्या मूर्तीची विशेषता आहे. जेवढे पण भक्त येतात ती मूर्ती बघून एवढे प्रसन्न होतात. जसं तुम्ही सांगितलं की वातावरण अतिशय सुंदर आहे, वातावरणाबरोबर त्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांना इतकं बरं वाटते की अनेक लोकांच्या म्हणजे मी जाता येता बघते त्यांच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता बघते, मला इतकं बरं वाटते की खरोखर आपण काहीतरी जीवनामध्ये कार्य असं केलंय की जेणेकरून लोकांच्या चेहऱ्यावर आपण ही शांती प्रसन्नता बघू शकतो. वा वा, नक्कीच. आणि धन्यवाद, तुम्ही एवढा वेळ दिलात आम्हाला. आणि तुम्ही सुद्धा नक्की या सुंदर ठिकाणी भेट द्या. मी तर आता दरवर्षी येईन, मध्ये कधी कार्यक्रम असला तरी येणं होणारच आहे माझं. हो, त्यांना मी घेऊन नक्की येईन आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि पुढच्या सगळ्या वाटचालीच्या मनापासून शुभेच्छा.